रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती। सभा बैठकांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण राजकीय वातावरण तापले होते। अखेर सोमवारी सायंकाळी 5:30 नंतर प्रचार तोफा थंडावणार आहेत। बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदारसंघात होणार आहे। त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या 7 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र 4 नोव्हेंबरला स्पष्ट झाले। 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी सभा बैठकीच्या माध्यमातून आपापल्या परीने प्रचार केला, आरोप प्रत्यारोप करीत आपली बाजू मांडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्यामुळे प्रचार संपवण्यासाठी काही तासच शिल्लक राहिलेत। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न केलेत। जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 24,88,788 मतदार असून 2,790 केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 55,893 मतदार, 85 वर्षांपुढील 35,863 दिव्यांग, 13,191 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदार आहेत। त्यामध्ये युवा, महिला व 85 वर्षांवरील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।